बाबा नायक। महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील आदिवासी आश्रमशाळेतील स्तुत्य उपक्रम। नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवर शेवटचं गाव असलेल्या नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथील सर्व विद्यार्थ्यांनी देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी आज राख्या पाठवल्यात। पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून राखी विकत घेत सीमेवर अहोरात्र देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांना सणासुदीला घरी येता येत नसल्यामुळे या विद्यार्थिनींनी राखी पाठवण्याचा उपक्रम राबवला आहे। ही संकल्पना संस्थेचे अध्यक्ष भरत गावित यांनी विद्यार्थिनींकडून हा उपक्रम राबवून घेतला असून या स्तुत्य उपक्रमामुळे जिल्ह्यात या विद्यार्थिनींची चर्चा सुरू आहे। माझे नाव अपेक्षा विलास गावित आहे। मी इयत्ता 10वी शिकत आहे। आज आमच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत सर्व मुलींनी आम्हाला आई वडिलांनी नातेवाईकांनी खाऊ खाण्यासाठी दिलेल्या पैशांनी आम्ही राखी खरेदी करून ती आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या आम्हा सर्वांचं रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांना आम्ही पाठवत आहोत। कारण आपले बांधव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सीमेवर आपले कर्तव्य बजावत आहेत, म्हणून आमचे हे कर्तव्य आहे। त्यांना इच्छा असून घरी येता येत नाही म्हणून आम्ही राखी पाठवत आहोत। ही संकल्पना आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री भरत भाऊ गावित व सहसचिव धनंजय दादा गावित व संगीताताई गावित यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। धन्यवाद। काय नाव तुझं? रोनक रायसिंग गावित। कितवीत शिकतो? 10वीत। तुझ्या शाळेबद्दल आम्हाला काही सांग ना, तुझी शाळा कशी आहे? आमची शाळा खूप छान आहे। आमच्या शाळेतलं वातावरण पण खूप चांगलं आहे। आमच्या शाळेत जेवण चांगलं भेटतं। आमच्या शाळेत वेगवेगळे स्पोर्ट्स होतात। त्या वेगवेगळ्या स्पोर्टांमध्ये आम्ही सगळे भाग घेतात। आमच्या शाळेत दररोज सकाळी योगासने घेतात। आमच्या शाळेत वेगवेगळे अजून पहिलेपासून आमच्या शाळेत रोज उपक्रम घेतले जातात। तुला या शाळेत आवडतं का? आवडतं। बाबा नायक।